देवपूजा पण झाली. चल तुझं केसाला शॅम्पू लावतो. दीदी काय करायलाय? मी पियासाठी आहे का नाही केस गळा लागलाय, मग हे उपाय करायला लागलोय मी. हे मेथी आणि तांदूळ रात्री भिजत टाकलोय मी, आणि त्याच्यात थोडं काळा तीळ पण घालते, आणि हे उकळून घेते मी पाणी. 1 वाटीभर पाणी पण टाकते ह्याच्यात. हे तांदूळ मेथीचं पण पाणी ह्याच्यात टाकून हे उकळून घेतो. गॅस पण चालू करतो. हे उकळायचं 5 मिनटं. त्याच्यात थोडं चहापत्ती पण टाकते. दोन चमचे चहापत्ती टाकते. आता 5 मिनटं झालेलं आहे. हे उकळलंय. आता हे उकळून झाल्यावर आपण ह्याच्यात शॅम्पू पण ॲड करणार आहे. आता उकळून झालेलं आहे पाणी. आता हे गाळून घेते. आम्ही हेड अँड शोल्डर शॅम्पू वापरतो, तुम्ही कुठलं पण वापरू शकताय. हे जरा थंड व्हायला ठेवतो 5 मिनटं. हे बघ पिया, ह्याच्यात आहे का नाही हेड अँड शोल्डर शॅम्पू 2 घालते. हां मी ह्याच्यात. मग हे उपाय मी करते घरात, म्हणून केस गळती माझं बंद झालंय. हे तुझ्यासाठी मी करायला लागलोय. आता तुझं केस भरपूर गळायला लागलंय म्हणून. या हातानं एकजीव करून घेऊया आपण केसाला लावायसाठी. तुझं केस पण गळती व्हायचं बंद होईल. चला, हे असं मुळापासून लावलं का नाही केस गळत नाही. किती पातळ झाले हा तुझं केस. असं धरतो हातात. मुळ्यापासून हे लावून आहे का नाही 10 मिनटं ठेवायचं आपण. मग नंतर केस धुवायचं. केस गळत नाही आहे. असं आता बांधूया काय. बाहेर शिकायला गेल्यामुळं पूर्ण केस सगळं तुझं गेलंय. आता हे बांधून असं 10 मिनटं ठेवूया. पाणी कोमट झाले. कोमट पाण्यानं आपण धुया नेहमीसारखं. केस पूर्णच बारीक झाले. कसलं दाट होतं ना तुझं केस. ते लावल्यामुळे किती सुंदर झालेत ना केस. छान झाले.